आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि झटपट तयार होणारा नायलॉन साबुदाणा चिवडा। कमी साहित्यामध्ये बनणारा ही टेस्टी स्नॅक्स चहासोबत खायला खूप छान लागतो। ही रेसिपी नक्की करून पहा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या। आज आपण उपवासाचे शाबू चिवडा बनवणार आहे। हा नायलॉन शाबू आहे। हा पाव किलो शाबू आहे। हा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। नायलॉन शाबू पाव किलो घेतलेला आहे मी। हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडे शेंगदाणे 10-12 होईल एवढे आपले शेंगदाणे लागतात। चवीनुसार साखर आणि मीठ लागणार आहे। आता प्रथम मी गॅसवरती कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल हे आपलं कडलेलं आहे चांगलं। आता आपल्याला यामध्ये हा नायलॉन शाबू तळून घ्यायचा आहे। थोडासा गॅस आपल्याला बारीक करायचा आहे, एकदम फास्ट करायचा नाही। फास्ट केलं की एकदम आतलं कच्चं राहतो तसाच आणि हलवत राहायचं आहे फक्त। आपला गॅस फास्ट करायचा, नंतर बारीक करायचा। बघा अशा प्रकारे मी पाव किलो होईल एवढा नायलॉन शाबू सगळा भाजून घेतलेला आहे। किती भरपूर झालेला आहे बघा नायलॉन शाबू। आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। बघा अशा प्रकारे मी शेंगदाणे सुद्धा तेलातून भाजून घेतलेले आहे। साखर बारीक करून घेतलेली आहे, पिठी साखर केलेली आहे। ही वजनीप्रमाणे 10-12 होईल एवढी साखर असेल, तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर वापरा। या 5 ते 6 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जादा पाहिजे तुम्ही जादा घेऊ शकतायसा। आता हे आपल्याला तेलामधून काढून घ्यायच्यात मिरच्या सुद्धा, जास्ती काय करपायच्या नाही त्या। चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। 1 फुल चमचाभर मी मीठ घातलेलं आहे यामध्ये। साखर पण घालायची आहे, साखर पण चवीनुसार घाला तुम्ही। साखर सगळं हे थंड झाल्यानंतर साखर आपल्याला वापरायची आहे, नाहीतर साखरेचं गट्टू बनतात। त्यामुळे साखर थंड झाल्यानंतरच आपल्याला वापरायची आहे यामध्ये। हे आता सगळं थंड झालेलं होतं माझं, त्यामुळे मी बघा आता यामध्ये मी साखर आणि मीठ सगळं घालून घेतलेलं आहे। हे थोडंसं गरम होतं त्यामुळे मी हे यामध्ये घातलं नाही। आता हे आपलं थंड झालेलं आहे। जर गरम ह्यामध्ये घातलं तर साखर सगळी चिकटलेली असते, त्यामुळे मी हे थंड झाल्यानंतर हे घालायला शेंगदाणे वगैरे घालायला लागले यामध्ये। बघा अशा प्रकारे आपला शाबू चिवडा तयार झालेला आहे। झटपट रेसिपी आहे। जर अचानक आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही हे झटपट रेसिपी करू शकता। तुम्हाला जर शेंगदाणे जर अजून पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही ह्यामध्ये तळून जास्त घालू शकतायसा।